आम्हाला वेगळ्याच कंपनीचे ते नंतर आम्हाला खत मिळाले होते. हा, तर हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा. भूमी चार्जर देते ते वेगळीच आहे अशी एवढी. तुम्ही घेतला का? मला द्यायला तर तुम्ही घेतला कशाला? आता नाहीच नव्हतं भेटत म्हणून. अहो मला एक सांगा, तुम्ही शेतकऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या मनामध्ये पण थोडी लालूच आहे, आज काय करता तुम्ही? हॅलो, तुम्ही पण थोडे लालची आहे. तुम्हाला काय वाटलं 1000 रुपये स्वस्त आहे किंवा 500 रुपये स्वस्त आहे, चला चालून जाईल, तो म्हटला त्याच सारखंच आहे. आता एक रुबाब पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये डायलॉग होता पहा, ती त्याला म्हणते, त्याच्यावर म्हणते की अरे मग माझ्यासारखी तुला मिळून जाईल, बरोबर की नाही? मग तो म्हणतो तुझ्यासारखी नाही, तूच पाहिजे. कृषी अमृत सारखं नाही, कृषी अमृतच पाहिजे. सॉइल चार्जर सारखं नाही, सॉइल चार्जरच पाहिजे. हे शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे. नाही तुमचा रुबाब खतम. तुम्ही काय म्हणले, त्याचा रिझल्ट आला काय? कोणतं चार्जर घेतलं तुम्ही, बरोबर आहे की नाही? किंवा काय जे असेल ते. तेच बरोबर भूमी चार्जर. बरोबर आहे की नाही? काय मला काय माहिती नाही तुम्ही कोणते चार्जर वापरता, तुम्ही कशाला चार्ज करता त्याला? त्यांनीच यांना चार्ज केलं. हा, आता कसं बोलले साहेब? सम्राट, शक्ती आणि मिरेकल हे कांद्याला पण वापरलेले एकदम तुफान रिझल्ट आहे त्याची वाली. म्हणजे लेट लावलेले कांदे सुद्धा आता तुम्ही जर पाहिले ड्रिपवर कांदे आहे माझेवाले, ते सदाशेट आलेले आहेत इथे. तर मी त्यांना सांगितलं, त्यांच्याकडं मी प्लॉट व्हिजिटला गेलेलो, त्यांनी दोडक्याची शेती करत होते. त्यांचा दोडका मी 100% खरेदी केला होता. तुम्ही कोणासाठी खरेदी करता? टाटा कंपनीसाठी आम्ही खरेदी करतो शेतकऱ्यांचा अच्छा. भाजीपाला. त्यांचा पण पूर्ण भाजीपाला आम्हीच खरेदी करतो. त्यांच्या शेतावरती आमच्या व्हिजिट्स वगैरे असतात. आणि रेकॉर्डी पैसे तुम्हाला सांगतो त्या बेसमुळे मला झाले, त्यांनी करून पण दिले. किती झाले? आता जाऊन दे. भरपूर चांगले पैसे झाले आणि रेट पण त्यांना कारण असं आहे ते, 55-60 एक वर्ष रुपयापर्यंत मला बिटामध्ये खूप पैसे झाले, तर तेवढं सगळा पट्टा जर पाहिला तुम्ही बिटाचा आहे आता त्याच्यामुळे नाही सांगत आम्ही. त्या एरियामध्ये कॉपी केलं जातं त्यांना. म्हणजे वैयक्तिक असं काही नाही की कोणत्या शेतकऱ्याकडनं खरेदी करावं, पण आमच्या कंपनीच्या ज्या एसओपी ठरलेल्या आहेत की एसओपी मध्ये मटेरियल पाहिजे, साईज पाहिजे, घर भरलेला पाहिजे, लूज नकोय, म्हणजे यांच्या व्हरायटीमध्ये आम्हाला ते भेटलं जे आपल्याला पाहिजे होतं. कंपनी सगळ्या नियम अटीमध्ये बसले. 300-350 किलो खरेदी करायचं, एक पीस त्यांचा रिजेक्ट निघायचा नाही. त्याच्यानंतर आम्ही तो जेव्हा याला पाठवायचो अहमदाबादला, तर त्या अहमदाबादची कंप्लेंट आली होती आम्हाला कस्टमरची, याचं ग्रीन हे निघतं, कलर निघतो, याला कलर केलेला आहे, एवढा तो कलर बाज होता. तर त्याच्यावरती मी जवळजवळ 8 ते 9 दिवस आम्ही त्याच्यावरती काम केलं. व का कलर निघतोय, मी यांच्या शेतावरती पण जाऊन आलेलो. आता ते मी त्यांना आधीच ओळखत होतो. कशा सगळं निघतो? त्या नैसर्गिक दोडक्याचा कलर हिरवा निघायचा त्या पाण्यामधनं. कंपनी सुद्धा म्हटली असते का केमिकल वापरताय काहीतरी, त्याच्यामुळे त्याचा कलर निघतोय. तर मग आम्ही त्यांना सिद्ध करून एवढी ग्रीनरी कप त्याला कलर निघायचा. आणि तेवढी ग्रीनरी म्हणजे मी आज 2-3 कंपन्यात काम केलं कलेक्शन सेंटर मध्ये, जिथं खरेदी केलं. मी पहिल्यांदी एवढा जबरदस्त दोडका पाहिला. अजिंक्य सरांच्या हातात हात घालून आमचे वैभव सर आणि आम्ही आपण सर्वजण आणि तुम्ही सर्व शेतकरी आणि टीम आपण जोरदार धमाका करूया आणि सगळीकडं एससीडीचा बोलबाला करूया. आणि आपलं हब बनलं पाहिजे. जसं पिंपळगाव बसवंतचं नाव केमिकलचं हब बनलेलं आहे, तसं पिंपळगाव बसवंतचं नाव किंवा निफाडचं नाव पुन्हा एकदा आपण एससीडी वैदिकचं हब म्हणून आणि सगळ्या देशाला आपण मोठ्या मॉल्सला, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्सला आपण सर्व भाजीपाला आणि द्राक्ष पुरूया. आता तुम्ही टाटाचे पर्चेसिंगचं मार्केटिंग बघता, क्वालिटी कंट्रोल काय वाटते? आता ही क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि कडक माल आहे. म्हणजे सगळ्यात जास्त याची जी किपिंग क्वालिटी ना, किपिंग क्वालिटी चांगली आहे. जेणेकरून आम्हाला पण जरी नाही का यांच्याकडनं आज खरेदी केला, 1000 किलोची ऑर्डर आहे, मी 1200 किलो बी खरेदी केला, स्टोअरला तो एक दिवस बी होल्ड झाला. याची किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे तो आम्हाला डंप नाही होणार. म्हणजे तुम्ही कमकुवत माल तुम्ही तेवढाच घेता कारण त्याची किपिंग क्वालिटी नाही राहत. याला तुम्ही 2 रुपये जास्त पण देऊ शकता. 100% देऊ शकतो का? 100%. आता मला सांगा, तुमच्या लक्षात नाही येते नाही हे काय होते ते नेमकी कशाने मर होते ती?
ही मला डम्पिंगचाच प्रॉब्लेम मग डम्पिंग का होती पण मग खालून व्हाईट कॉलर आली होती डम्पिंगचा मला तरी हा वातावरणाचा फॉल्ट पण एवढा उशीर का झाला मग तसं डम्पिंगचं लहान वयात जास्त होतं हा ते मग आता का हो राहिलं ते तुम्ही म्हणले ते उत्तर बरोबर इकडे बा हे बा इकडे बा हे काय झालंय व्हाईट डम्पिंग बरोबर आहे व्हाईट डम्पिंग आहे पण हे का झालं पहिली गोष्ट बरं ह्या झाडाला झालं आता हे झाड तर निरोगी आहे बरोबर बरोबर ना बरोबर काका हे बघा इथं मुळी तोडली बघा आम्ही ही बी ही मुळी ती हे बघा ही मुळी ती बरोबर मग ही मुळी तोडली हा राईट मग मला सांगा ती ही मुळीची आहे ही बरं ना मग मला सांगा निरोगी झाडाची मुळी आहे ही निरोगी झाडाची मुळी आम्ही आत्ता काढली म्हणजे त्याला पण लागण झालेली जास्त खोड काय आलंय सफेद झालं आणि वरून ही मुळी काय आली पूर्ण बाकूस झाली बघा हे बघा आहे का मुळी काय आली पूर्ण बाकूस आणि याचं खोड काय होऊन गेलं पूर्ण डॅमेज आणि याचं पण एक मुळी तोडली आपण इथली तोडली ना ही काय मुळी त्याची ही मुळी तोडली ना दिली आपण या साईडची मुळी काय लिहायची डॅमेज झाली आम्हाला वेगळ्याच कंपनीचे ते नंतर आम्हाला खतं मिळाले होते. हा आता हे सगळ्या शेतकऱ्यांनी लक्षात ठेवा आपला भारत देश फार महान आहे आणि भारतामध्ये असं आहे की आम्हाला फार लवकर आम्ही विकले जातो आमची नीतिमत्ता आमचं चारित्र्य लवकर विकलं जातं आणि हा फटका शिवाजी महाराजांनाही खूप बसला होता म्हणून त्यांनी फितुरांना त्यावेळेस कडेलोटाची शिक्षा दिली होती तर आजच्या काळात ती शिक्षा नाही आहे ती असायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेतकऱ्यांशी जो गद्दारी करतो त्याला माफच नाही करायला पाहिजे कारण मातीशी नाही तर तो थेट आरोग्याशी गद्दारी करतोय ना कारण आपण त्यांना अमृताच्या नावाखाली जर विष खाऊ घालत असेल ते भयानक आहे ना तर मुद्दा असा याच्यामध्ये महत्वाचा आहे का ज्यावेळेस त्यांनी तुम्हाला दुसरे औषध ऑफर केले नाही आपलं जे सॉईल चार्जर जे आपलं होतं तर ते सॉईल चार्जर आम्हाला ते नाही भेटलं तर वेगळं भूमी चार्जर देते ते वेगळीच आहे अशी एवढी तुम्ही घेतला का मला द्यायला तर मग तुम्ही घेतला कशाला आता नाहीच नव्हतं भेटत म्हणून अहो मला एक सांगा तुम्ही शेतकऱ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या मनामध्ये पण थोडी लालूच आहे आज काय करता तुम्ही हॅलो तुम्ही पण थोडे लालची आहे. तुम्हाला काय वाटलं 1000 रुपये स्वस्त आहे किंवा 500 रुपये स्वस्त आहे चला चालून जाईल तो म्हटला त्याच सारखंच आहे काय म्हणतो मी आता एक रुबाब पिक्चर आला होता त्याच्यामध्ये डायलॉग होता पा ती काय म्हणली तुला काय आवडलं तो म्हणलो तो काय म्हणतो मी दारू पितो तो म्हणते मी बी पी मी सिगरेट ओढतो ती म्हणती मला बी पाच बरोबर आहे की नाही मग ती म्हणती तो तिला म्हणतो की अरे मी एवढ्या वाईट सवयी मला तरी पण मी तुला काय आवडतो काय माझ्यामध्ये असं ती म्हणते रुबाब आहे तुझ्यामध्ये बरोबर की नाही बरोबर आहे ना आता असं ते काय आता ते पिक्चर येतो शेवटी आहे ना एकाच वेळेस मध्ये समजून आलं ना त्याच्यामधली भेटला नाही त्याच्यामधली सांगतो ना तुम्हाला मी त्याच्यामधली मी महत्वाची मार्मिक गोष्ट सांगतो की मग ती का तो काय म्हणते तिला ती त्याला म्हणते त्याच्यावर म्हणते की अरे मग माझ्यासारखी तुला मिळून जाईल बरोबर की नाही मग तो म्हणतो तुझ्यासारखी नाही तूच पाहिजे टाळ्या वाजल्या पाहिजे डायलॉग कृषी अमृत सारखं नाही कृषी अमृतच पाहिजे सॉइल चार्जर सारखं नाही सॉइल चार्जर पाहिजे हे शेतकऱ्यांनी म्हटलं पाहिजे हे तुमचा रुबाब खतम तुम्ही काय म्हणले त्याचा रिझल्ट आला काय कोणतं चार्जर घेतलं तुम्ही बरोबर आहे की नाही किंवा काय जे असेल तेच बरोबर भूमी चार्जर बरोबर आहे की नाही काय मला काय माहिती नाही तुम्ही कोणते चार्जर वापरता तुम्ही कशाला चार्ज करता त्याला त्यांनीच यांना चार्ज केलं हा आता कसं बोलले साहेब आता हे कृषी अधिकारी साहेब आहे बघा साहेब मला एक सांगा ते सर त्या चार्जर मुळे ते डिस्चार्ज झाले म्हणून ते आपल्याला आम्ही सापडीत हिंडलो झाली यांची मला काय म्हणायचंय बघा त्यांनी काय केलं थोडं स्वस्त मिळतंय त्यांनी काय सांगितलं तसंच आहे या 2 डायलॉगने तुम्ही पघळले आणि म्हणून तुम्ही घेतले आणि म्हणून थोडे दिवस तुम्ही फापलले बरोबर आहे की नाही काय होतं बघा नाही विकायला प्रॉब्लेम नाही काही बघा सगळ्यांनी विकावं आपण आपण एवढे काही परिपूर्ण नाही का सगळा देश आपण सांभाळू शकतो अशा हजारो कंपन्या व्हाव्या परंतु त्याच्यासारखंच नको तसंच नाही तेच पाहिजे तर मजा आहे त्याच्यामध्ये काय वाटतं तुम्हाला शेतकऱ्याला आज तुम्ही जे समाधानी आहे ते समाधान जर चेहऱ्यावर तुमच्या असेल तर आम्हाला आनंद होईल ना बरोबर आहे की नाही पण मग तुम्ही जर खोट्या किंवा अफवा ह्या गोष्टीला महत्व तशीच पडेल ती अजून वापरली सुद्धा नाही म्हणजे अर्धी ज्ञान तशीच पडेल तशीच पडेल वापरली नाही मग तुम्ही ते फोटो काढून सांगाय दाखव द्यायची ना ते मालकांना पाठवून नाही ते कसं झालं यांच्या ग्रुपला मी म्हणजे ऍड होतो बर त्याच्यामुळे मग मी काही ते नाही वापरण्याचा निर्णय घेतला मी नाही वापरायचं असं म्हटलं कारण मला अनुभव असा होता आमच्या ग्रुपला
हो तुमच्या ग्रुपला. म्हणजे वापरलं भलतं. नाही वापरलंच नाही. बर. मी वापरलं नाही, घेतलं तरी नाही. पण तुम्हाला- कॅन्सल केलं मग. कॅन्सलच केलं. कारण कसं आहे, आता समजा इथं कुठे आहे सर, इथे बघा, मला जे औषधाचं मी नाव बोललो ना, की याला पर्याय जर म्हटले तर मी घेत नाही सर. मी विचार माझाच पक्का करून घेत राहतो घरून. यांचं दुकान आहे. नाही यांचं दुकान. मी खरेदी करतो. नाही भाजीपाला माल घेतात. हे यांचं जर पेस्टिसाइडच्या याच्यामध्ये जर गेलो आणि मी म्हटलं मला शिनवाच पाहिजे, हा. तर ते जर म्हटले मला ग्रासिया नाही, मला जर शिनवावर विश्वास, मी ग्रासिया घेणार नाही. बर बर घटक एकच का असे ना. बर बर बर. तर मी सॉइल चार्जर म्हणजे त्याचं मी म्हणजे हजारो व्हिडिओ तुमचे जेवढे पडलेले युट्यूबला, एवढे चाळले, एवढे पाहिले होते. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं का तुम्ही जे म्हणते का बाबा, म्हणजे आपण काय करतो, म्हणजे शेतीतल्या जीवाणूंना अन्न देत नाही आपण, आणि तोच बेस आहे असं हे माझ्या लक्षात आलं एकंदरीत तुमच्या ह्याच्यातून. तर आपण पहिले आता टोमॅटोला पावसाळ्यामध्ये वापरलं होतं. आपली 4000 काडी होती. आपण 1500-1600 प्लस कॅरेट काढले. पैसा चांगला झाला. कमी रेट होत तरी पैसा चांगला झाला शेवटच्या चांगल्या ह्याच्यामध्ये. पण त्याच्यात एक गोष्ट पाण्यामध्ये आली का आपलं मॉडिलिटी झाली नाही. मोर्टॅलिटी नाही आली. हा का अजिबात म्हणजे मेलं नाही, मर मेलं नाही. नाही. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का रोग किडीचा एवढा त्रास झाला नाही जेवढा केमिकल लावतो. आता पण आपला प्लॉट आहे, बागाच्या 9 फुटाच्या गल्लीवर प्लॉट आहे. तर माझ्यावाल्या सर्वसाधारण खांद्याला प्लॉट लागतो. आता दुसरी बांधणी कशाचा? टोमॅटो. टोमॅटोचा. बर आणि सगळं आपलं तेच आहे बर. का जे मी एक्सेस गोण्या घेऊन ठेवल्या त्या ते केल्या. आणि मला जे लागत होतं ते वाट्याच्या वावरासाठी लागत होते, तर ते काय आपण आणल्याने आणि वापरल्याने असं बर बर जे आहे ते तसं चालू ते. बर बर बर. माझ्याकडे हातबीज संग्रही 5-6 गोण्या पडलेल्या असतील असं. कृषी अमृतच्या. हो बर. आणि मग तुम्ही सॉइल चार्जर वगैरे बाकी सगळं वापरलं. ते सगळं वापरलं आपण. बर. मग तुमचा अनुभव कसा होता? अनुभव माझा इतका दांडगा, मला इतकं मस्त वाटला का तुमचं वालं ते सम्राट, शक्ती आणि मिरेकल हे कांद्याला पण वापरले. एकदम तुफान रिझल्ट आहे त्याचीवाली. म्हणजे लेट लावलेले कांदे सुद्धा आता तुम्ही जर पाहिले ड्रिपवर कांदे आहे माझेवाले, ते सदाशेट आलेले आहेत, त्यांनी बघितले. काही शेतकऱ्यांना एकदम रिझल्ट मिळत नाही. त्याचं कारण त्यांनी जमिनी हलक्या आहे. पण ज्या जमिनी चांगल्या आहे त्या जमिनीमध्ये दनादन रिझल्ट येत आहे पहिल्याच डोसमध्ये. पण हलक्या जमिनीवर पण घाबरायचं नाही, थोडा दम धरा. तुमच्या भारी व्हायला जास्त वेळ लागत नसतो. 3 डोस. 3 डोस तुम्ही पण भारी आहे का नाही. आणि एवढं स्वस्त बात तुम्हाला भारी कोणी जगात करणार नाही. आलं लक्षामध्ये. तर मी त्यांना सांगितलं, त्यांच्याकडं मी प्लॉट व्हिजिटला गेलेलो. त्यांनी दोडक्याची शेती करत होते. बर. त्यांचा दोडका मी 100% खरेदी केला होता. तुम्ही कोणासाठी खरेदी करता? टाटा कंपनीसाठी आम्ही खरेदी करतो. अच्छा. शेतकऱ्यांचा बर, भाजीपाला, बर. त्यांचा पण पूर्ण भाजीपाला आम्हीच खरेदी बर करतो. बर. त्यांच्या शेतावरती आमच्या व्हिजिट्स वगैरे असतात. आणि रेकॉर्डी पैसे तुम्हाला सांगतो त्या बेसमुळे मला झाले, त्यांनी ते करून पण दिले. किती झाले? आता जाऊन दे. भरपूर चांगले पैसे झाले आणि चांगले रेट पण पैसे त्यांना झाले. कारण असं आहे 55-60 ते, एक रुपयापर्यंत वर्ष भेटले. मला बिटामध्ये खूप पैसे झाले, तर तेवढं सगळा पट्टा जर पाहिला तुम्ही बिटाचा आहे आता. त्याच्यामुळे नाही सांगत मी ते. त्या एरियामध्ये कॉपी केलं जातं त्यांना. आता सध्या आहे ना कोंबड्याला बीट वाहू राहिले ते 5-6 रुपये ना. पण मी जेव्हा केलं होतं ते तेव्हा मी 4000 माझ्याकडे आज पण पडलेले त्या पावल्या 4-4 हजार रुपयापर्यंत मी क्विंटलला विकलं. आणि या वर्षी सगळे बिलगले आणि मग मी टमाटे तुम्ही माल घेता यांचाच माल का बरं घेतला? तर आता कसं आहे माहिती क्वालिटी आहे का, तुमच्या त्या खतामुळे असं म्हणजे वैयक्तिक असं काही नाही की कोणत्या शेतकऱ्याकडनं खरेदी करावं. असं पण नाही. आमच्या कंपनीच्या ज्या एसओपी ठरलेल्या आहेत की एसओपी मध्ये मटेरियल पाहिजे, साईज पाहिजे, घर भरलेला पाहिजे, लूज नकोय. म्हणजे यांच्या व्हरायटीमध्ये आम्हाला ते भेटलं जे आपल्याला पाहिजे होतं कंपनी. तुमच्या सगळ्या नियम अटीमध्ये बसले. म्हणून तर ते त्यांच्याकडनं आम्ही त्याचा दुधी बेस उपळा खरेदी सांगायला केला. मला अजिबात हे वाटत नाही का हा सगळा जो बेस होता हा बेस सॉइल चार्जरचा होता खालचा. आणि ग्रीनरी वगैरे त्यांनी पाहिलं होतं कसं. म्हणजे एक माझं काय म्हणतो आपण त्याला म्हणजे रद्द केला जातो मला काय म्हणतो त्याला, रिजेक्शन माझं अजिबात नाही. मी तिकडून जेवढं मोजून द्यायचो त्यांच्याकडनं आम्ही जेव्हा खरेदी करायचो, आय थिंक 300-350 किलो खरेदी करायचं. एक पीस त्यांचा रिजेक्ट निघायचा नाही. त्याच्यानंतर आम्ही तो जेव्हा याला पाठवायचो अहमदाबादला, तर त्या अहमदाबादची कंप्लेंट आली होती आम्हाला कस्टमरची, याचं ग्रीन हे निघतं, कलर निघतो, याला कलर केलेला आहे, एवढा तो कलर वाच होता. तर त्याच्यावरती मी जवळजवळ 8 ते 9 दिवस आम्ही त्याच्यावरती काम केलं. व का कलर निघतोय, मी यांच्या शेतावरती पण जाऊन आलेलो. आता ते मी त्यांना आधीच ओळखत होतो. कशा सगळं निघतो? त्या दुधी दोडक्याचा- नैसर्गिक दोडक्याचा कलर हिरवा निघायचा त्या पाण्यामधनं. कंपनी सुद्धा म्हटली असते का हे आमच्या त्यांचं म्हणणं आलं variety की चं ते केमिकल वापरताय काहीतरी, त्याच्यामुळे त्याचा कलर निघतोय. तर मग आम्ही त्यांना सिद्ध करून व्हरायटीची एवढी ग्रीनरी का त्याला कलर निघायचा? कलर निघायचा. आणि तेवढी ग्रीनरी म्हणजे मी आज 2-3 कंपन्यात काम केलं कलेक्शन सेंटरमध्ये, जिथं खरेदी केलं. मी पहिल्यांदी एवढा जबरदस्त दोडका पाहिला. हो, तुम्हाला फोटो पण आपल्याकडे असेल. तुम्ही काय पाहिलं व्हिडिओ मध्ये एवढ्या?
व्हिडिओ मध्ये तेच बघितलं खतांचं पहिलाच डोस चांगला द्यायचा नंतर आम्ही कशावर ओरडतो का पहिलं तुम्ही कशावर काम करा, कुणी काही विचारलं सेंद्रिय कार्बन रोग आला कीड आली तर आम्ही काय सांगतो कशावर काम करा. तो म्हणतो अरे रोग वर आलाय कीड खाली कुठं काम करायचं, कमजोरीच खाली आहे ना. का हो डोकं दुखत मग तुम्ही डोक्यात इंजेक्शन देताय का, असं पाहिलं कधी डोक्यात हे ह्याच वर्षी दिलंय का तुम्ही याला सॉइल पहिल्यांदाच आता तुम्हाला सांगतो मी, मला त्या शेतीमध्ये द्यायला झाले 3 वर्ष. आता तुमचे जेवढे पानं गोळा आहे ना एवढा पानाला ट्रेस नाही माझ्यावर. का बरं जास्त दिवसात 3 वर्ष झाले मला त्या जमिनीत लगातार द्यायला. लक्षामध्ये. आणि ते काय म्हणले मी ट्रॅक्टर घेऊन आणतो आणतात बरोबर आहे. म्हणजे यांना जर प्रॉपर गायडन्स मिळालं तर यांचं मला आणखी दुप्पट निघेल. म्हणजे आज तुमची एक विजिट झाली तर अशा आमच्या 8-8 दिवस ही तुमचीच कहाणी नाहीये बरं का हो मित्रांनो. हम्म. मला तुम्हाला सांगायचंय, भास्कर जाधवांना जेव्हा विचारलं मी, ते सुद्धा एकांतामध्ये सांगत होते की मला पैसे सांगायची लाज वाटते म्हणे, लोक विश्वास ठेवत नाही, येड्यात काढता म्हणे, लोक येड्यात काढता म्हणे. म्हणून त्यांनी पैसे सांगायचे सुद्धा काय वाटते, SCT वैदिक मध्ये एवढे पैसे होतात का पैसे सांगायची लाज वाटते. लाज का वाटते, कारण आजूबाजू लोक सगळे कंगाल होऊ राहिले ना, आपण पैशाला होऊ राहिलो, ते लोक येड्यात काढतात. ते म्हणतात काही बोलतो हा. फेकतोय लोक म्हणतात ना युट्यूबवर, फेकतोय म्हणे हा. आता याला काय माहिती का त्याला केमिकलने फेकून दिलंय का वाच. याचं वाला असं आहे का विषय नाही त्याचा काय. पाहिलं का? विलीवर घ्या असं तिच्या पोटात किती सांगू शकत नाही. पण हा माल तुम्हाला दिसला हा माल आला म्हणजे आला तुमच्या हातात. म्हणजे आता हा बारीक राहणारच नाही. नाही हा आलाय ना तुमचा, हा येणार, पण हा सेटिंग नाही झालेला याची गॅरंटी नाही. मग सेटिंग झाला ना त्याची साईज होईल, कारण झाला तेवढी ताकद आहे. पुढचं सायकल तुम्ही पूर्ण करायचं असेल तर रेग्युलर तुम्ही ताकद 100% करणार. बघा तुम्ही असं. आमचा अनुभव म्हणजे तुमच्या याच्याबद्दल नाही, वैयक्तिक आम्ही जेव्हा शेतावरती फिरतो ना तर आमचं पण मेजरली काम हेच असतं की तुम्ही मातीवरती काम करा, मातीवरती काम करा. आम्ही असं वैयक्तिक सजेस्ट नाही करत की कोणाबद्दल करा. ठीक आहे नका करू, पण तुम्ही जेव्हा आपले प्लॉट बघता, समजा आता आमचा हा प्लॉट आहे किंवा यांचे प्लॉट आहे, तुम्हाला काय लक्षात आलं? त्यांनी मला जेव्हा सांगितलेलं ना तर आमचा जरी संध्याकाळी फोन झाला तर आम्ही अर्धा 1 तास त्याच्यावरती डिस्कशन करतो. आणि आमचं जेव्हा बोलणं झालं की म्हटलं मी 10-20 शेतकरी जमा करतो, घेऊन येतो आपण त्याच्यावरती एक मीटिंग वगैरे हे टाकू. तुमचं काम आहे का? नाही हे आमच्या अधिकाऱ्यांचं नाही, काम आहे, असं- आमच्या डिस्ट्रीब्युटरचं काम आहे. आणि इथं पण आता हा माल कुठे जातो, शहरामध्ये जातो ना, हे मॉलवाले ऑनलाईन लोकांना देतात, त्यांना तर हे सेंद्रिय तर खूप गरजेचे लोक तयार काळाची करणं. गरज बनलेली आहे. हा. एवढा स्कोप आहे याच्यामध्ये. काय BSc ऍग्रिकल्चर बसला हा. त्याला नाही आम्ही असे सगळे महाराष्ट्रातून गोळा करणार आहे. महाराष्ट्रातून अशी गोळा करणार आहे. आम्ही उपक्रम तोच केला सेंद्रियसाठी शेतकरी निवडले. आपलं वैदिक आहे. हा, तेच. सेंद्रिय काय असतं, वेस्ट Organic मटेरियल असतं. असतं. आणि हे जे आहे हे वैदिक का बरं, याच्यामध्ये वेस्ट मटेरियल असतं. हम्म, मग तुम्ही जर हे मटेरियल जर वापरलं त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म येतात. हम्म. काय आता औषधी गुणधर्म. मग हे औषधी गुणधर्म एवढे पॉवरफुल असतात. तुम्ही आता इथे इथं अनेक लोक आले इथं, त्यांनी ते सांगतील तुम्हाला की मिल्कच्या दूध खाऊन त्यांच्या घरातले आजार बंद झाले. मग संधान मला सांगत होते, बरोबर आहे का नाही. म्हणजे मिल्कच्या दूध खाल्लं आणि घरातला आजार बंद झाला, गुडघ्यांचा असो, स्किनचा असो, पचनाचा असो. तूप खाल्लं त्यांनी चेहऱ्याचं पिंपल्स गेले, अशा अनेक तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळतील. त्याच्यामुळे आता आमच्या अजिंक्य सरांनी ठरवलंय आता मोठं कॅम्पेनिंग करणार आहे आम्ही. आता आम्ही पेटून उठणार आहे, हा आहे की नाही. आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्याच्या राज्यासाठी लावू पणाला प्राण. अजिंक्य जनता, अजिंक्य भारत, आहे की नाही. बरोबर आहे ना सर. हा अजिंक्य सरांच्या हातात हात घालून आमचे वैभव सर आणि मी, आपण सर्वजण आणि तुम्ही सर्व शेतकरी आणि टीम आपण जोरदार धमाका करूया आणि सगळीकडं SCTचा बोलबाला करूया. आणि आपलं हब बनलं पाहिजे. जसं पिंपळगाव बसवंतचं नाव केमिकलचं हब बनलेलं आहे, तसं पिंपळगाव बसवंतचं नाव किंवा निफाडचं नाव पुन्हा एकदा आपण SCT वैदिकचं हब म्हणून आणि सगळ्या देशाला आपण मोठ्या मॉल्सला, 5 स्टार 7 स्टार हॉटेल्सला आपण सर्व भाजीपाला आणि द्राक्ष पुरूया. जय SCT वैदिक. चला शेती करूया. क्वालिटी कसं काय? एकदम विषय आता आता सर हे देठातला माल आहे, बरोबर ना? अरे बापरे, किती कडक आहे. कंट्रोलला काम करते यांच्याकडनं चेक करून घेऊ सर. मस्त क्वालिटी. हा आता तुम्ही टाटाचे पर्चेसिंगचं मार्केटिंग बघता, क्वालिटी कंट्रोल काय वाटते आता ही? क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि कडक माल आहे. हा? म्हणजे सगळ्यात जास्त याची जी किपिंग क्वालिटी आहे हा. ना, किपिंग क्वालिटी चांगली आहे. जेणेकरून आम्हाला पण जरी नाही का यांच्याकडनं आज खरेदी केला, हा. 1000 किलोची ऑर्डर आहे, मी 1200 किलो बी खरेदी केला, हा. स्टोअरला तो 1 दिवस बी होल्ड झाला. हा. याची किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे तो आम्हाला डंप नाही होणार. म्हणजे तुम्ही कमकुवत माल तुम्ही तेवढाच घेता, घेता. कारण त्याची किपिंग क्वालिटी नाही राहत.
मग याला तुम्ही 2 रुपये जास्त पण देऊ शकता 100% देऊ शकतो. का हो? 100%. म्हणजे आता ह्या तुमच्या हातामध्ये जो प्लॉट आहे तो किती हे लाल आहे बघा बरं. नाही पूर्ण लाल आहे, म्हणजे जर म्हटलं त्याला 100% कलर आहे. लांबून जर पाहिला तर हा माल रिजेक्ट होणार. कलरमुळे reject होऊ शकतो. हा? पण याची जर किपिंग क्वालिटी जर हातात घेऊन पाहिली, पूर्ण गर वगैरे भरलेला आहे वरपर्यंत, शेंड्यापर्यंत गर बोला बरं. भरलेलं आहे. कटर आहे का? कटर आहे का? नाही पळा 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 पळा. पूर्ण गर भरलेलं आहे. हो, आतनं माशी लगेच जाऊन हा कसं काय क्वालिटी रक्तच वाढते डायरेक्ट. हा म्हणजे नुसतं वरून नाही लाल बा का हो? नाही, गर भरलेलं आहे पूर्ण 100% गर भरलेलं काय वाटतं असं माल जर भेटला तर मग शेतकरी पण आहे. मालामाल. शेतकरी आणि सगळ्यात महत्वाचं, जर कस्टमर आमचा हॅपी असेल ना, हा तर आम्ही या एरियातली पर्चेसिंग वाढू, जेणेकरून आमच्याकडे 1 टनाची रिक्वायरमेंट ते 2 टनापर्यंत नेऊ. वा क्या बात. करा करा हब करा. शेतकरी मित्र नमस्कार. आपण चितेगावमध्ये आहोत आणि आपल्यासोबत शुभम कार्लेकर हे युवा शेतकरी आहेत. त्यांचा इथे जो प्लॉट आहे हा किती एकर आहे? हा 1 एकर आहे. 1 एकर. आणि कुठली व्हरायटी? विरांगच आहे. म्हणजे विकास गाडे यांच्या प्लॉटवरून आपण आता आलो. त्यांची पण विरांगच व्हरायटी बरोबर आहे. आणि मला वाटतं तुमचा प्लॉट किती दिवस झाला आता? हा कम्प्लीट आता 110 दिवस झाले. हा, म्हणजे तुमचा प्लॉट थोडासा सिनियर आहे त्याच्यापेक्षा. तो प्लॉट 80 दिवसात झाला बरोबर ना? 80 दिवसाचा प्लॉट आहे हा. 110 दिवसांचा plot. माझे 3 डिसेंबरची लागवड आहे. आता मला सांगा, तुमच्या लक्षात नाही येते नाही हे काय होते ते नेमकी ते- कशाने मर होते ती? ही मला डम्पिंगचाच प्रॉब्लेम हा, मग डम्पिंग का होती पण मग? खालून व्हाईट कॉलर आली होती. डम्पिंगचा बाला तरी हा वातावरणाचा फॉल्ट पण एवढा उशीर का झाला मग? तसं डम्पिंगचं लहान वयात जास्त होतं. हा ते मग आता का हो राहिलं ते? नाही ते नाही लक्षात आलं बरं का. तो म्हणजे अजून तुम्ही जर तुमचे तज्ञ असतील किंवा केमिकलचे किंवा जे कोणी असतील त्यांना विचारलं का तुम्ही? नाही विचारलं. का नाही विचारलं? एवढं मोठं नुकसान होतं तुमचं. म्हणजे मी त्याच्यावर त्याला लगेच काम चालू करून दिलं होतं. पहिल्यांदा इथं मी 2 झाडं बघितले. त्याच्या उपर मी त्याला alert म्हणजे सोडलं जेव्हा खाल्लं. पहिल्यांदा 2 झाडं बघितली. हो पहिल्यांदा म्हणजे मला आहे ना, म्हणजे माझा दररोज प्लॉट मध्ये चक्कर राहायचा. बरोबर बरोबर मला इथं जेव्हा सकाळी दिसले मी ॲलेट आणलं. 1 किलो ॲलेट पहिल्यांदा सोडून दिलं. बरोबर, बरोबर. त्याच्यानंतर चुनामर तूप सोडलं. त्याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन घेतलं. त्याच्यानंतर इथं म्हणजे आमचं तुम्ही भरपूर ट्रीटमेंट केल्या केमिकल. हा त्याच्यानंतर इथून ट्रायकोडार्मा पण परंतु सोडला. तुम्हाला म्हणजे तुम्ही आधी केमिकलचे पर्याय पाहिले म्हणजे जैविक पाहिले, हा सगळंच परंतु केलं दोन्ही काय. करूनही तुम्हाला तसं कंट्रोल दिसत नाही. कारण डॅमेज तुमचं आत्ताही होते. हे ताजं झाले बरोबर आहे हो ना? बरोबर. तर याचं कारण आम्ही अभ्यास केला याचा आणि पुढे परत सुरू आहे. म्हणजे तुम्हाला दिसतंय ना, पण जे जे पिवळे पडले नाही, हे जे दिसतंय तुम्हाला हे जे दिसतंय ना, हे ऑलरेडी झालंय. हे जे आहे ना, हे ऑलरेडी सुरू झालंय आता हे. आणि हे खाली चाललेलं आहे. आता गंमत काय आहे बघा, तुम्हाला सांगतो मी शुभम सर. काय होतो मुद्दा की शेतकरी काय करतो, फक्त रोग आणि आजार ह्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, बरोबर झाडाच्या आरोग्यावर कॉन्सन्ट्रेट. तुम्ही जर आरोग्य शोधायला गेले तर आरोग्य कसं जपायचं हे शिकाल. बरोबर तुम्ही जर रोगावर कॉन्सन्ट्रेट केलं तर रोग कसा हटवायचा ते शिकाल. बरोबर तुमची समस्या रोग आहे की आरोग्य आहे? बरोबर. आरोग्य आहे. आणि तुम्ही मागे कोणाच्या लागताय? रोगाचे बरोबर आहे की नाही? की इथे तुमच्या लक्षात आलं का, आम्ही ज्यावेळेस उचकलं तुम्हाला दाखवतो बा, तुम्ही म्हणले ते उत्तर बरोबर आहे. इकडे बा, हे बा इकडे बा, हे काय झालंय? व्हाईट डम्पिंग बरोबर आहे, व्हाईट डम्पिंग आहे. पण हे का झालं? पहिली गोष्ट बरं, ह्या झाडाला झालं. आता हे झाड तर निरोगी आहे बरोबर बरोबर आहे ना बरोबर काका? हे बघा इथे मुळी तोडली बघा आम्ही. ही बी ही मुळी ती, हे बघा ही मुळी ती. बरोबर. मग ही मुळी तोडली. हा राईट. मग मला सांगा ती ही मुळीची आहे ही बरं ना? मग मला सांगा, निरोगी झाडाची मुळी आहे ही. निरोगी झाडाची मुळी आम्ही आत्ता काढली म्हणजे त्याला पण लागण झालेली. पण हे काय झाली, मुळी बाकूच झाली. ही कशामुळे झाली माहिती का? याचं कारण असं आहे, त्यांना मी सांगितलं मगाशी. तुम्ही समुद्राच्या पाण्यात कधी गेले का? खाऱ्या पाण्यामध्ये. खाऱ्या पाण्यात गेल्यावर सुरुवातीला काय वाटत नाही, पण नंतर ते मीठ असं चरायला लागतं. बरोबर म्हणजे काय होतं नेमकी, आपल्या पाण्यातली क्षारता कमी बरोबर आणि बाहेरच्या पाण्यातली क्षारता जास्त आहे. तर तिकडचं पाणी कुठं घुसणार? आपल्या शरीरामध्ये. मग ते पाणी शरीरात घुसताना ते मिठाचे पार्टिकल्स जे आहेत ते बाहेर अडकतात बरोबर आणि म्हणून ते शरीरामध्ये नसामध्ये घुसताना आपल्याला वेदना होतात. कळलं का? आपण म्हणतो मीठ टोचलं आपल्याला. सेम इथं होतं. तुमच्या बाहेर क्षारपड पाणी आहे भयंकर. बरोबर क्षारपड पाणी काय करतं, आता सुरुवातीला जे डम्पिंग होतं ते कुजव्यामुळं होतं. बर हे कुजव्यामुळे झालेलं नाहीये. ज्या वेळेस ही जी मुळी आहे उन्हामध्ये येते, बरं. तुमचा कागद तापतो, बरोबर खाली क्षार आहे, तुम्ही वॉटर सोल्युबल सोडताय, बरोबर पाण्यामध्ये वॉटर सोल्युबल घुसळलेले. साधारणतः तुम्ही एका वेळेस 70-80 हजार लिटर पाणी सोडत असतील. बरोबर एका 1000 लिटरमध्ये 1 किलो क्षार ऑलरेडी विरघळलेले. बरोबर बरोबर. 70-80 हजार लिटरमध्ये किती झाले? 70-80 किलो. बरोबर म्हणजे एकाच वेळेस तुम्ही 3-3 बॅगा वॉटर सोल्युबल सोडताय. एवढं त्या पाण्यात ऑलरेडी आहे. त्यात वरून परत वॉटर सोल्युबल तुम्ही सोडताय ताजं. बरोबर मग ते पाणी काय होतं, संपृक्त होतं. संपृक्त म्हणजे त्याच्यामध्ये काही विरघळायचं शिल्लकच राहत नाही. बरोबर. मग ते काय करतं, स्वतःला डायल्यूट करायचा प्रयत्न करतं. मग स्वतःला डायल्यूट करण्यासाठी त्याचं का पाणी कुठे आहे मग? झाडात. झाडात पाणी नाही फक्त, बरोबर जमिनीत पाणी किंवा झाडात पाणी. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस त्याच्याजवळ झाड असतं
ते झाडातलं पाणी काय करतं ओढतं. आणि म्हणून ती मुळं काय पडतात ड्राय पडतात. पण ड्राय पडली तर वरून तुम्ही काय करताय बुरशीनाशक कीटकनाशक सोडले का याच्यामधले जे जीव असतात त्याला मारून टाकतात पूर्ण. बरोबर. म्हणजे खालून वरून बुक्क्याचा मार आहे त्याला. हा. म्हणजे तुम्ही जेवढं हीट खालून येऊ राहिलं पाण्यामधून वरून एवढं हीट वाढलं आणि त्याच्यात तुम्ही वरून जे केमिकल सोडताय ते बी कशाचे केमिकलचे त्याच्यामध्ये बी हीट आहे. मग सगळं मटेरियल ॲसिडिक झाल्यामुळं हे सगळं जळू राहिलं क्लोरोसिस होऊ राहिलं याला. मग याला सगळ्या बाजूने बुक्क्याचा मार चाल त्याला जगायचं आहे पण तुम्ही जगून नाही देऊ राहिले. मग ह्याला पर्याय असा आहे का पहिला 1 नंबरला एक क्षार तोडा. मग क्षाराला कोण तोडू शकतं हायर लेवलचं ह्युमिक ॲसिड तोडू शकतं. फुलविक ॲसिड ह्युमिक ॲसिड ते मार्केटमध्ये तुम्हाला मिळणार नाही. 98% 100% काही पण तुम्हाला माहिती आहे ह्युमिक ॲसिडचा खेळ किती बाहेर. ह्युमिक ॲसिड याला 2 किलो सोडलेलं होतं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर मी याला 1 लिटर फॉस्फरस आहे ना जेव्हा मला हे वाटायला लागलं आणि 1 लिटर फॉस्फरस ॲसिड सोडून बापरे. क्षार आता मला सांगा डायल्यूट केलं होतं मी. बरोबर आहे ना. हम्म. पण फॉस्फरिक ॲसिडने तर आणखीन हीट वाढते ना. मला सांगा फॉस्फरिक ॲसिड हे ॲसिड ते काय करतं तुमच्या जमिनीमध्ये जाऊन ते क्षार तोडतं. बरोबर. पण ती शेजारी मुळं आहे ना. बरोबर आहे. पण मग ते क्षार तोडायसाठीच करेल होतं आपण पण ते कधी सोडता जर तुमच्या बागेत काही माल नसेल पीक नसेल त्यावेळेस तुम्ही सोडा ना. ती मातीमध्ये तुम्ही स्टरलाइज करून घ्या. पण तुमच्या पीक पण आहे मग ते पिकावर पण त्याचा साईड इफेक्ट होतो ना. बरोबर. फॉस्फरिक ॲसिड तुम्ही वर जरा कॉन्सन्ट्रेट फवारावर काय वेळ पानं कोणाच होतो. जळून जातील की नाही. बरोबर. आणि त्यात एवढं हिट असलं तर विषयच संपला. बरोबर. म्हणजे एक क्षार बी तुटले पाहिजे आणि त्याचा हिटचा झटका नाही बसला पाहिजे. तुम्हाला मग तुम्ही मार्केटमध्ये जर प्रॉडक्ट आणायला गेले तर तुम्हाला काय मिळतील सगळे ह्युमिक ॲसिड फुलविक ॲसिड किंवा हा असं म्हणजे हे सगळं जे आहे ना ते तुम्हाला काय करेल आणखी अडचणीत आले. तुम्हाला जर करायचं असेल ना 10 लिटर सॉईलचं जर आणायचं 2 लिटर एनर्जी बुस्टर तुम्हाला खर्चिक वाटेल पण प्लॉट रात्रीतून चेंज होईल. अच्छा. हां आणि सर्वात महत्त्वाचं ते जर आवडलं तिथून पुढे केमिकल पूर्ण बंद करा आणि फक्त सॉईलच्या टेक्नॉलॉजी ऐकली कधी नाही. तुम्ही ती माहिती घ्या सरांकडनं. बरं आणि तुमचं हे जे आहे ना हे नंबर 1 येईल एकदम चालेल ना. चालेल त्याच्यामध्ये 1 नंबर म्हणजे लगेच धरायला पुढच्या वर्षी चालेल माल. हो सर. हो सर. करा त्यांना गायडन्स करा सगळं. हां चालेल. थँक्यू माहिती दिल्याबद्दल.